खाद्यपदार्थांना रंग व स्वाद आणणारा मसाल्याचा एक पदार्थ म्हणून प्राचीन काळापासून केशर वापरले जाते। केशर ज्या वनस्पतीपासून मिळते ती इरिडिसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्रॉकस सॅटायव्हस आहे। ही वनस्पती मूळची दक्षिण मध्य आशियातील असून फ्रान्स, स्पेन, इटली, भारत, चीन, पाकिस्तान इत्यादी देशांत तिची लागवड होते। भारतात जम्मू आणि काश्मीर येथे केशराची लागवड करतात। या वनस्पतीच्या फुलांतील जायांगांच्या टोकाकडील धाग्यासारखा भाग वाळवून केशर मिळवितात। केशर हे लहान व बहुवर्षायू फुलझाड असून त्याला जमिनीत खवलेयुक्त घनगंध असतो। त्यापासून जमिनीवर रेखाकृती निमुळती होत जाणारी गवतासारखी बारीक पाने येतात। फुले जांभळी, एकेकटी व पानांसारखी भासणारी असतात। त्यात पिवळे परागकोश असतात। अंडाशय 3 कप्प्यांचे असून कुक्षी केशरी रंगाची असते। कुक्षीचे भाग सुमारे 2.5 सेंटीमीटर लांबीच्या देठाने वनस्पतीशी जोडलेले असतात। हेच केशराचे तंतू फळे लांबट 2 भागात विभागणारी असतात। केशर मिळवण्यासाठी फुलातील कुक्षीची टोके अगदी सकाळी खुडतात व ती उष्णतेने किंवा उन्हात वाळवितात। सुमारे 40,000 फुलांपासून अर्धा किलोग्रॅम केशर मिळते। यामुळे ते महाग असते। केशराचा दर्जा ठरविण्यासाठी ते पाण्यात टाकतात। तळाशी बसलेले केशर चांगल्या प्रतीचे तर पाण्यावर तरंगणारे केशर हलक्या प्रतीचे मानतात। तरंगणारे केशर वाळवून जोडतात आणि त्याचा दर्जा ठरविण्यासाठी ते पुन्हा पाण्यात टाकतात। भारतातील केशराचे शाही केशर, मोगरा केशर आणि लांचा केशर असे 3 प्रकार आहेत। शाही केशर उच्च प्रतीचे असते तर लांचा केशर हे हलक्या प्रतीचे असते। केशर सुवासिक, उत्तेजक, शक्तिवर्धक, मूत्रल आणि रेचक असते। केशर श्वासनलिका दाह, घशाचे विकार आणि त्वचेच्या विकारांवर गुणकारी असते असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो। खरचटणे, साध्या जखमा, सांधिवात इत्यादींवर केशराचा लेप लावतात। केशराचा प्रमुख उपयोग मिठाई व इतर खाद्यपदार्थांना स्वाद आणि रंग आणण्यास करतात। लोणी, चीज, केक, श्रीखंड, बासुंदी, लाडू, खीर, मसाला दूध, बिर्याणी अशा विविध खाद्यपदार्थांत केशर मिसळतात। मात्र केशर सुवासिक असले तरी चवीला कडू असते। केशरात असलेल्या क्रोक्रेरिन या घटकामुळे खाद्यपदार्थांना रंग तर पिक्रोकॉसिन आणि सॅफ्रॉनल या घटकांमुळे चव आणि गंध प्राप्त होतो। धन्यवाद।